वाळक्याची भाजी करू। खूप टेस्टी भाजी असते ही। नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल। ही वाळकी आहेत, ती काकडीसारखी दिसतात पण टेस्ट आणि रंग वेगळा आहे। शेतकऱ्याकडे मिळतात। स्वच्छ धुवून घेतलीत वाळकी, तिचं साल हे काढून घेतले आणि साल काढून घेतल्यानंतर तिच्या बारीक बारीक फोडी करून घेत आहे पहा, म्हणजे ती भाजी लवकर शिजेल। तर अशा बारीक फोडी करून झाल्या आहेत पहा। 2 चमचे मसुरीची डाळ घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून पाण्यात भिजत टाकली आहे, म्हणजे डाळ लवकर शिजेल। गॅसवर कढई ठेवली आहे, कढईत 2 चमचे तेल घातले, 2 टेबलस्पून। तेल गरम झाल्यानंतर त्यात 1 चमचा मोहरी घातली आहे आणि चिरून घेतलेली वाळक्याच्या फोडी त्या घातल्या आहेत। तेलात चांगल्या फोडी ह्या परतून घेते वाळक्याच्या आणि मग त्यात तिखट 1 चमचा घातलेला आहे, अर्धा चमचा हळद, पाव चमचा अगदी थोडंसं हिंग घातलेलं आहे। तेलामध्ये चांगलं परतवून घेते। तेलावर भाजी करत असताना मसाला खाली लागायला नको, तिखट जळायला नको, म्हणून आधी मी वाळके घातलेले होते आणि ही धुवून आणि भिजवत ठेवलेली मसूरची डाळ ती घातली आहे। या ठिकाणी आपण मुगाची डाळ किंवा हरभऱ्याची डाळसुद्धा घेऊ शकतो आपल्या आवडीप्रमाणे। मीठ घातलेलं आहे चवीनुसार। पाण्याचा शिपका मारत ही भाजी मी शिजवून घेत आहे। तेलावर जेव्हा भाज्या करतो तेव्हा तिथं उभं राहूनच त्या करायच्या, नाहीतर खाली लागू शकतात, भाजी जळू शकते, म्हणून काळजी घ्यायची। कोथिंबीर घातलेली आहे आणि ही भाजी टेस्टी होते, डब्यालासुद्धा आपण देऊ शकतो, पोळीबरोबर खूप छान लागते। तर वाळके आणि डाळ दोन्ही शिजलेलं आहे पहा, चेक करून घेतलेलं आहे। अगदी 6-7 मिनटात भाजी तयार झाली आहे मीडियम हीटवर। सर्विस डिशमध्ये मी ती काढत आहे पहा। खूप टेस्टी वाळक्याची भाजी झालेली आहे, आपणसुद्धा करून बघा। वाळक्याच्या दशम्यासुद्धा आपण करू शकतो। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल। थँक्यू।